नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. आज या चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा, राज्यातील कांद्याच्या बाजारभावात मोठी वाढ होणार आहे. त्याच्याविषयीचा आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे. सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनल नवीन आहे त्यांनी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नवीन माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. पहिला जो बाजार आहे मंचर या ठिकाणी 6110 असा बाजार होता, म्हणजे 61 रुपये सरासरी बाजार आहे. त्यानंतर दुसरी बाजारपेठ बघा, निफाड लासलगाव या ठिकाणी जास्तीत जास्त आवक जी होती ती किमान 2600 ते जास्तीत जास्त 5581 एवढी आवक होती. 82 नग एवढी आवक आलेली आहे. त्यानंतर मनसरमध्ये 6110 किमान बाजार जो आहे 47 रुपये, जास्तीचा दर जो आहे 54.55. एकूण आवक जी आलेली आहे 1286 क्विंटल. त्यानंतर बघा, महत्त्वाचा बाजार पण मानला जातो चंद्रपूर या ठिकाणी 585 क्विंटल आवक आलेली आहे. बाजार जो आहे तो किमान 2500, जास्तीचा दर 5000 आणि सर्वसाधारण 4000 अशा पद्धतीने दर आहे. त्यानंतर बघा, महत्त्वाचा बाजार जो आहे तो छत्रपती संभाजीनगर. इथे आवक आहे 674 क्विंटल, जास्तीचा दर आहे 3500 रुपये, कमीत कमी दर आहे 300 रुपये आणि जो सर्वसाधारण दर आहे तो 1900 रुपये इतका नोंदवलेला आहे. त्यानंतर बघा, जी पुढची बाजारपेठ आहे ती पुणेमध्ये एकूण 11819 एवढं बाजार क्विंटल आवक आलेली आहे. किमान दर आहे 2500 रुपये, सर्वसाधारण दर 4350 रुपये, जास्तीचा दर आहे 6200 रुपये. इतर जे महत्त्वाचे बाजार आहे त्याच्यामध्ये जर सरासरी बघितलं तर 41.6 हा आज महाराष्ट्रामध्ये बाजार एवढा आहे. जास्तीचा बाजार आहे 6750. सर्वात जास्त बाजार होता कल्याण या ठिकाणी आणि कमी जो आहे छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर बघा, मंचरमध्ये 54 रुपये, अकोल्यामध्ये 49, अमरावती 30, इस्लामपूर 41, उमराणे 42, कळवण 53 रुपये, कल्याण 67 रुपये, कामठी 50, कोपरगाव 39, कोल्हापूर 26, खेड 45, जुन्नर 64 अशा प्रकारचा बाजार विविध याच्यामध्ये होता. पिंपळगाव बसवत 48, पुणे 43, पुणे मोशी 30 रुपये, भुसावळ 30 रुपये, लासलगाव 48, त्यानंतर 35 रुपये हिंगणा. अशा प्रकारे मागचा बाजार बघितला तर 41, आत्ताचा सरासरी बघितला तर तो आहे 42-43, म्हणजे थोडीफार बाजारामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसत आहे. येत्या काही दिवसात सरासरी बाजार हा 45-50 पर्यंत जाणार. व्हिडिओ माहितीपर वाटला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.